ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोलीमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात. शहरामध्ये रस्ते अरुंद झाले असताना अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्तेही वाहतुकीस कमी पडू लागले आहेत. त्यामुळे नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव विरोधी पथकाने 2 मे रोजी शहराच्या बाजारपेठमधील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले. हिंगोली शहरात कोट्यावधी रुपये खर्चातून नवीन रस्ते तयार करण्यात आले आहेत, परंतु काही व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटल्याने अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या उपस्थितीत गुरुवारी इंदिरा चौक, गांधी चौकातून अतिक्रमण हटाव मोहिमेस पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. यावेळी पथकाने JCBच्या माध्यमातून मानका कॉम्प्लेक्स, बुरुड गल्ली, हरण चौक, गोदावरी हॉटेल, शिवधनुष्य चौक, फुल मंडी, अनाज मंडी, घडवई, हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविले. विशेष म्हणजे नगरपालिकेने अचानक अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्याने काही व्यावसायिकांची धावपळ झाली. या मोहिमेत नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, श्याम माळवटकर आदी कर्मचारी सहभागी झाले होते. अतिक्रमण हटविल्याने रस्ते खुले झाले आहेत. ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी दिली. तसेच यापुढेही दुकानासमोर दुकानदाराने अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्यात यावी आणि ग्राहकांनी दुकानात खरेदी आल्यावर आपली वाहने अस्ताव्यस्त मनमानीप्रमाणे रोडवर उभी करून खरेदी करतात, अशा वाहन चालक व मालकावर दंडवत कारवाई वाहतूक शाखा व नगर परिषदतर्फे करण्यात यावी. तरच ही वाहतूक कोंडीची समस्या सुटणार, नाहीतर 8 दिवसात पुन्हा अतिक्रमण वाढणार असे उद्गार नागरिकातून काढण्यात येत आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.